चालू सुरुवात पिक्चर पाच्या आधीच जनगणमन अधिनायक जय आहे की नाही. मात्र काही काय राहत होते, काही पिक्चरमध्ये दंग असणारे इकडे राष्ट्रगीत सुरू, इकडे आपल्यात ते मस्तीत, इकडे राष्ट्रगीत सुरू बसलेच आहे. राष्ट्रगान राष्ट्रगीताचा अपमान आहे. बोलतो मी. तर या ठिकाणी आपण सी बद्दल आपण पाहिलं की सी मध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. सार्वभौमत्व, आज आपण सार्वभौम आहे. आज आपण आपली घटना स्वतः बनवलेली आहे का? कोणत्या देशाचा आपल्यावर प्रभाव आहे का? नाही आहे. तर हे टिकून ठेवणे कोणाच्या हातात आहे? नहीं तो अमेरिकेचा एखादा येईल, आपला दुश्मन, हाँ क्या है, भारत की कमजोरी है, क्या है, यहाँ क्या चल रहा है, ऐसा ऐसा चल रहा है, चलो फेंको बॉम्ब, है की नाही? असं तुम्ही कराल तर तुम्ही काय झाले? तुम्ही देशद्रोही झाले की नाही झाले? तर जनता, प्रत्येक देशाच्या नागरिकाचं कर्तव्य आहे सार्वभौमत्व टिकवून ठेवणे. कारण की आपण आतापर्यंत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होतो, त्यांच्या बनवलेल्या कायद्यानुसार आपण चालत होतो. याचा अर्थ आपण सार्वभौम होतो का? नाही. घटना आपण बनवली, घटनेची अंमलबजावणी झाली 26 जानेवारी 1950ला आणि आपण सार्वभौम झालो. एवढ्या मेहनतीने जे सार्वभौमत्व मिळवलं ते आपण असंच घालू शकतो का? नाही. ते टिकून ठेवणे आपलं काय आहे? कर्तव्य आहे की नाही? तर नेक्स्ट, त्याच्यानंतर त्याचं सार्वभौमत्व टिकून ठेवणे, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे. एकता एकात्मताही ठेवणे हेही आपलं कर्तव्य आहे. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, कोणत्याही धर्माचा असो, देशामध्ये दंगे भडकणार नाही, एकता व एकात्मता टिकून राहील. आणि असं न व्हायला पाहिजे यासाठी जे काही करता येईल हे तुम्ही करायला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे की नाही? नाही तर हिंदू मुस्लिमांमध्ये झगडे भडकवणे, दंगे भडकवणे, आणखी होत असेल तर आणखी आगीत तेल ओतणे, हे तुमचं कर्तव्य आहे का? नाही. कळलं की नाही? तर हेच तुम्हाला सी सांगत आहे. त्यानंतर डी काय म्हणत आहे? डी हे म्हणत आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा देशाचे संरक्षण करणे, आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. देशाचं संरक्षण करणे हे तुमचं कर्तव्य आहे. जरुरी नाही आहे की जे पोलीसमध्ये आहे, जे आर्मीमध्ये आहे, जे CISF आहे, जे SRP मध्ये आहे, यांनी देशाचं संरक्षण करावं. तुम्ही तर देशाचे नागरिक आहे, तर तेही देशाचे नागरिक आहे, ते सेवा बजावत आहे, त्यांना पेमेंट भेटत आहेत, पण तर ठीक आहे. पण तुम्ही देशाचं नागरिक आहे, देशाचा आली वेळेतच हातात बंदूकही घेणे हेही तुमचं कर्तव्य आहे. एकामेकावर नाही मारणे, तर दुश्मनावर मारणे आणि देशाचं काय करणे? संरक्षण करणे. समजलं की नाही? तर हे तुमचं कर्तव्य लक्षात घ्यायचं आहे. देशाचं संरक्षण करणे, आवाहन केले जाईल तेव्हा, नाही तर आवाहन नाही केलं काय नाही, चाल धड बे चल बिल्डिंग, आहे की नाही? केव्हाही नाही करायचं आहे. जेव्हा आवाहन केलं जाईल तेव्हाच बंदूक घ्यायचं आहे. नाही तर तो तुम्ही पाहिला असेल कोणता पिक्चर, एवढं त्याच्यामध्ये दिमागामध्ये देशभक्तीचं भूत राहते की तो कोणता आपला गदरमध्ये तो राहते ना, एक पागल नाही म्हणणार, पण त्याला काय राहते की भारत स्वातंत्र्य झाला, नेहमी असा झेंडा फडकत तिकडे चाल. तर सांगण्यात तात्पर्य आहे की तो भाग वेगळा झाला. मात्र हे देशाचं संरक्षण करणे, आवाहन केलं जाईल तेव्हा ते बजावणे हे तुमचं काय आहे? कर्तव्य. कळलं की नाही? त्यानंतर समोर जाऊया. ई काय म्हणत आहे? ई हे म्हणत आहे की धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणण्याचा प्रथांचा त्याग करणे. तर तुमचं एक कर्तव्य आहे की देशाच्या मध्ये धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन
भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव काय करणे, निर्माण करणे. आपण असं म्हणू शकत नाही की हिंदू धर्माचा आहे, तू ख्रिश्चन धर्माचा आहे, तू अमक्या धर्माचा आहे, तू त्या अमक्या धर्माचा आहे, तू इथे येऊ नको, तू इथे राहू नको, तू उत्तर प्रदेशचा आहे, तू MP चा आहे, तू महाराष्ट्रात येऊ नको, तुला महाराष्ट्रात यायचं आहे तर मराठीत बोलावं लागेल. असं तुम्ही भेदभाव ठेवू शकता का? भेदभाव ठेवू शकत नाही, कारण की सगळ्यांना समानता दिलेली आहे. मात्र हे तुमचं कर्तव्य आहे की हे असं करू नये, हे तुमचं कर्तव्य आहे. समजलं की नाही? म्हणून हे सामंजस्य ठेवणे हे तुमचं कर्तव्य आहे. तसंच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या कॉन्फिडन्सला इजा पोहोचेल असंही तुम्ही करू शकत नाही. जसं विधवा झाली, विधवाला म्हणाल तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही, साडी, पांढरी साडी घालावी लागेल, केस पूर्ण काढावे लागेल. आधी जसं व्हायचं, नवरा मेला की स्त्रीला तिच्या त्याच नवऱ्याच्या चितेमध्ये कुदावं लागेल. सती जाण्याची प्रथा होती. या सती जाण्याच्या प्रथा होती. नवरा मेला तर दुसरं लग्न करता येत नाही, आता करता येते, आता सर्व झालं. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये अशा काही प्रथा चालू आहे. कोई पुरुष आहे तो सामने नहीं आना, अगर पुरुष आहे तो घूंघट लेना, मुंह नहीं दिखाना. या अशा प्रकारच्या प्रथांमुळे स्त्रियांच्या कॉन्फिडन्समध्ये जर कमी येत असेल तर तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे आणि वेळेनुसार सुधारायला पाहिजे. हे तुमचं काय आहे? कर्तव्य. समजलं ना? आधी इतिहासाच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहे की विविध प्रथा, सती प्रथा बंदी नाही, सती प्रथा होती, विधवा जाणे प्रथा होती, त्याच्यानंतर मुलगी झाली तर बळीची प्रथा होती. वेगवेगळ्या प्रथा, अशा प्रथा होत्या की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. समजलं ना? महिलांना तुच्छ दाखवणाऱ्या सर्व प्रथा होत्या. आपण ब्रिटिश सरकारचे आपण अभिनंदन करायला पाहिजे, त्यांचा आपण धन्यवाद मानायला पाहिजे की या प्रथा ब्रिटिश सरकारने आपल्या इथून काढून फेकल्या. नाही तर आजही त्या प्रथा चालू राहिल्या असत्या, कारण की आपल्या इथं एकही आरक्षणाचा तर कायदा रद्द करता येऊन नाही राहिला आहे. तर काय सती प्रथा आणि काय विधवा पुनर्विवाह बंद केले असते. मग तिकडे म्हटलं असतं रे सती जाणं बंद केलं तर इकडे वोट बँक जाईल, अरे विधवा पुनर्विवाह कायदा रद्द केला तर इकडे वोट बँक जाईल. जो समाज दुखवेल तो सरकारला वोट देणार नाही. समजलं ना? तर त्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने मात्र मागे पुढे पाहिलं नाही, इकडे कोण विरोध करेल याच्याकडे पाहिलं नाही. धडाल प्रथा काय केल्या? बंद केल्या. याच्यामुळेच लोकांच्या मनात ब्रिटिशांच्या विषयी रागसुद्धा निर्माण झाले. तरीही त्यांनी हे कायदे काय केले? मुळात सकट कायदे बनवून रद्द केले. सती प्रथा बंदी कायदा 1829, विधवा पुनर्विवाह कायदा 1856. कारण की सती जाणं बंद झाल्या तर विधवा निर्माण झाल्या होत्या. अरे सती जाणं बंद झालं तर कोण निर्माण झालं? विधवा निर्माण झाल्या. मग विधवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. मग विधवांचं कसं? मग विधवांकडे इतर पुरुष हे वेगळ्या वाईट नजरेने पाहायला लागलेले होते, तिचा गैरफायदा घ्यायला लागलेले होते. लहान वयातच लग्न व्हायचं आणि पुरुष मरण पावला तर लहान वयातच ती विधवा व्हायची. तिचे जे काही इमोशनल फिलिंग्समुळे तीसुद्धा त्या गोष्टीकडे बळी पडत होती. मग विधवा पुनर्विवाह कायदा 1856ला आला आणि मग विधवा तर विधवेचंही पुनर्लग्न करता येईल हा त्या कायद्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि विधवांचा अत्याचार हा काय झाला? कमी झाला. तर हे त्या काळामध्ये करण्यात आलं. आणि हे काय आहे? हे ब्रिटिश सरकारने स्त्रीच्या प्रतिष्ठेला मान सन्मान, तिच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ करण्याचा एक प्रयत्नच आहे. तेही देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, कारण की प्रत्येकाच्या नागरिकात प्रत्येक घरात एक स्त्री आहे. तिच्या प्रतिष्ठेत, आईवडिला प्रतिष्ठेत वाढ व्हावी असं कृत्य करणे हे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की नाही? कळलं? तर हे लक्षात घ्यायचं आहे ई नंबरचं. त्यानंतर एफ काय म्हणताय? एफ हे म्हणताय की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जपून तो जतन करणे. आपली संस्कृती
आपली संस्कृती, आपली हिंदू संस्कृती, आपली भारतीय संस्कृती, आपली मराठी संस्कृती, कोणाची वेगवेगळी संस्कृती असू शकतात. प्रत्येकाला प्रत्येकाच्या संस्कृतीविषयी काय आहे, आदर आहे. आणि प्रत्येकाच्या संस्कृतीविषयी आदर आहे, म्हणून आपण एकामेकाच्या संस्कृतीचा आदर ठेवणे हे सुद्धा देशाच्या नागरिकाचं काय आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. हिंदूंना हिंदूच्या संस्कृतीबद्दल आदर आहे, तेवढाच मुस्लिमांना मुस्लिमांच्या संस्कृतीबद्दल आदर आहे की नाही. म्हणून आपण कोणीही कोणाच्याही संस्कृतीवर चिखलफेक जर केली तर त्याचं मन दुखावेल, आणि त्याचं मन दुखावू नये हे आपलं तेवढंच कर्तव्य आहे. की म्हणूनच तुम्हाला म्हटलं आहे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जपून तो काय करणे, जतन करणे. ना की आजच्या पिढीसाठी समोरसुद्धा ही संस्कृती, जेवढी आपल्या संस्कृतीचं अट्रॅक्शन आपल्याला नाही आहे तेवढं अट्रॅक्शन परकीयांना आहे. समजलं ना, तेवढं अट्रॅक्शन कोणाला आहे आपल्या संस्कृतीचं, परकीयांना. लोक आवडीने साड्या घालतात. मी हे म्हणणार नाही, वस्त्र परिधान करणे हे आपलं मूलभूत हक्क आहे. कोणी कोणतं वस्त्र परिधान करावं हा त्याचा हक्क आहे, समजलं ना. मात्र आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला, कारण की घरचं लोणचं कधीच चांगलं वाटत नाही, दुसऱ्याच्या घरचंच लोणचं काय वाटते, चांगलं वाटते. तशाच प्रकारे ही संस्कृतीचं आहे. मात्र तरीही मूलभूत हक्कामध्ये प्रत्येक स्त्रीला आपापला हक्क दिलेला आहे की त्यांनी आपली कोणते वस्त्र परिधान करावे, कशा पद्धतीचे करावे, ह्या त्याचा हक्क आहे. मात्र आपल्या संस्कृतीला जोपासणे हे तुमचं आमचं काय आहे, कर्तव्य. कळलं की नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. तर हेच दिलं आहे एफमध्ये. त्यानंतर जी काय म्हणत आहे, जी म्हणत आहे की वने, सरोवर, नद्या व वन्यजीवसृष्टी यांच्यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दया बुद्धी बाळगणे. सिंपल आहे. इथेच प्रश्न प्रत्येकाचं. आज आपण पाहिलं 48मध्ये वनांचं, त्याच्यानंतर कृषी आणि वनांचं संरक्षण करणे, कृषी आणि पशुसंवर्धन करणे. 48मध्ये आपण 48 मध्ये पाहिलं पर्यावरणाचं संरक्षण करणे. सगळं कर्तव्य का सरकारचेच आहे का, आपले काही कर्तव्य नाही का पर्यावरणाबद्दल. तर हे मध्ये इथे तुम्हाला हेच कर्तव्य दिलं आहे की सरकारचे जेवढे पर्यावरणाचं समतोल राखणे, संरक्षण करणे हे सरकारचं जेवढं कर्तव्य आहे तेवढं देशाच्या नागरिकाचंही कर्तव्य आहे. की वनामध्ये राहणारे प्राणी, त्याच्यानंतर पर्यावरण, नदी नाले, सरोवरे या सर्वांचं काय करणे, यात सुधारणा करणे, त्यांना आणि प्राणीमात्रांबद्दल दया व बुद्धी दाखवणे हे आपलं काय आहे, कर्तव्य. मी म्हणत नाही की गणेशजी बसू नका, बसवा. मात्र पुष्कळशा वेळेस आपण पाहतो की नद्या सरोवरांचा आपण दूषितपणा लावलेला आहे. गणेशजी बसवतो, देवपूजा करतो, मात्र आलेला कचरा, जे काही सर्व वाळलेले फुलं, बेलपत्ती वगैरे वगैरे नदीत जाऊन शिरवतो. काय आवश्यकता आहे, नदीत जाऊन शिरवण्याची आवश्यकताच काय आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला असं समाधान आहे, वाटते की हे आपण कचऱ्याच्या कुंडीत नाही टाकायला पाहिजे, तर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी टाका की जी जागा स्वच्छ आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असेल. मात्र आपली सवयच पडली आहे की नाही, वाहत्या पाण्यात जाऊन कुठे भेटेल, गंगेला. अजूनही गंगा दूषित, समुद्र तर दूषितच होऊन राहिले. जेव्हा लाटाचे लाटा, आणि आता गुलाब वादळ येणार आहे. कोणतं वादळ येणार आहे, गुलाब. बंगालच्या उपसागराकडे गुलाब वादळ येणार आहे. आता वादळ येऊ द्या, असे कचऱ्याचे ढेरं ज्यावेळेस वादळ येते, जेव्हा लाटा उठते ना, कचऱ्याचे ढेरं तुम्हाला किनारपट्टीवर येऊन दिसेल. 10 दिवस लागतात त्याला साफ करायला. कुणाचा कचरा आहे, हे आपलं कर्तव्य आहे. नद्यात सरोवरामध्ये कचरा टाकणे आपलं कर्तव्य आहे. म्हणलं की नाही. तर आपलं कर्तव्य आजच्या परिस्थितीमध्ये ओळखायला पाहिजे. आपण इतरांना जागृत करायला पाहिजे. जरी तुम्ही ते करत नसेल, सर आम्ही नाही टाकत,
जर टाकत असेल तर त्याने टाकणं बंद करा आणि जे टाकताना दिसले त्याला या दोन गोष्टी समजून सांगा की असं केलं तर काय होऊ शकते आणि नाही टाकलं तर काय होतं. प्रेमाने समजून सांगा, समजणार. समजलं की नाही? कारण की या सृष्टीमध्ये या पृथ्वीचा समतोल राखणे, पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. पहा आताही थंडी यायला पाहिजे तर पावसाळ्यात सुरू आहे. धडकन पाऊस येते व इकडं ऊन निघते. ठीक आहे नाही? हा काय पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे बिघडलेला आहे. जास्त काही बिघडवाल ना तर पर्यावरण पूर्ण उट्टीस, तुम्ही उट्टीस. समजलं की नाही? म्हणून आज सवारण्याचे दिवस आहे, सवरून जा, जेणेकरून पर्यावरण समतोल राखेल तर तुमचा समतोल राखला जाईल, नाहीतर आणखी कोविडसारख्या बिमाऱ्या यायला वेळ लागणार नाही. समजलं नाही? हे काय आहे तर म्युटेशन आहे. नवीन नवीन व्हायरसेस निर्माण होणे, व्हायरसेसच्या त्याच्या केमिस्ट्रीमध्ये चेंज होणे, म्युटेशन होणे, नवीन आणखी व्हायरस निर्माण होणे, हे काय आहे? पर्यावरणाचा असमतोलच आहे. ते यापासून आता सवरणं आवश्यक आहे. जरी आपले कर्तव्य जरी आपल्याला नाही निभवायचे आहे, मात्र जगायचं आहे तर कर्तव्य निभवावंच लागेल. कळलं की नाही? लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर एच मध्ये काय दिलेलं आहे तर बघा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. सभी का आपका रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि एक वैज्ञानिक दृष्टिकोन आप सभी ने रखना चाहिए. कोणत्याही अंधश्रद्धेवर आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगायला पाहिजे की नाही? नाहीतर बुवा बाजी हा अशी मानणारे आपल्या इथे आहे. आणि एवढं मोठं मेडिकल सायन्स आहे, एवढी मोठं रिसर्च करून, एवढे मोठे 8-10 वर्ष डॉक्टर की घालून त्या डॉक्टरवर विश्वास न करता बुवाबाजीवर विश्वास ठेवा. हा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. मात्र अशी श्रद्धा कशा कामाची की ज्यामध्ये अंधश्रद्धा आहे. समजलं ना? म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, लोकांना सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल जागृत करणे. तुम्ही विज्ञानाला माना, तुम्ही अंधश्रद्धेला मानू नका. श्रद्धा जरूर करा, मात्र अशी श्रद्धा ठेवू नका ज्यात तुम्हाला माहीतच नाही की हे ॲक्च्युली आहे का काय नाही. त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. देवावर विश्वास ठेवा, मात्र आपले जे काही कर्म आहे तेही तुम्हाला करावं लागेल, तेव्हा देवाच्या श्रद्धेचा फायदा होईल. नाही तर बस आल्या पूर्ण दिवसभर, तशा श्रद्धेचा काही फायदा नाही आहे. आणि असा देव अशा श्रद्धेला आशाचा साथही देत नाही. अभ्यास करायचा नाही, चल 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 अबे चल लगा अगरबत्ती, आज पेपर आहे. पेपर निघून जाईल काय मग? तो 3 इडियटचा पिक्चर तर नाही, कोणता पिक्चर 3 इडियट नाही, हां पीके इकडे पोट्ट्यानी त्या मार असा गोटा ठेवून देते. तो पीके सांगते तिला की ॲक्च्युली लोकांची श्रद्धा कशी आहे. लोकांची श्रद्धा अंधश्रद्धा आहे. जिथे लाईन दिसली अबो देव किती आपले मानते आणि किती नाही मानत. जिथं बालाजीच्या मंदिरामध्ये लाईन काऊन दिसते, अजून लाईन लावून लोक, कारण की लाईन दिसते. जिथे बिचारा देवाचं दर्शन एका झटक्यात होती तिथे नाही जाणार. जिथे लाईन दिसते तिथे आणखी जाईल. शिर्डीच्या साई संस्थानामध्ये जास्त जाईल. का बरं? देव रे बापरे, दर्शन करायला 10 तास लागले, चल मी जाऊन येतो. काय तर पाहून विचारा, आपल्या इथलं गोंदियाचं हे पालचौकचं मंदिर, तिथे एक जण नाही दिसत. तर आपली श्रद्धा अशी. पीकेमध्ये सुद्धा तेच दाखवलं आहे. लोकांची श्रद्धा अंधश्रद्धा आहे. एक दगड आहे, दगडाला बस हे लावून द्या, आपला बस काही इन्व्हेस्टमेंट नाही जास्त, 10 रुपयाची बस घेतलं, आपलं काय शेंदूर तेल टाकलं, माला गोपाटलं, 2-3, 10, 5 रुपये तिथे ठेवून दिले, बस बिझनेस चालू आहे की नाही. अशी श्रद्धा आहे आपली. समजलं? मग अशा श्रद्धेचा काय फायदा? मला वाटत होतं की पीके पिक्चरचा खूप विरोध होईल, पण पीके पिक्चरचा विरोध नाही झाला. थोडा झाला, मात्र तरीही नाही झाला आणि खूप गाजला. त्या
दृष्टिकोन दाखवला आहे, हे कर्तव्य आहे, देशाच्या नागरिकाचं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, आणि त्याच्यामध्ये तेच रिॲलिटी दाखवलेली आहे. आज आपण असं बोलतो की असं विरोध होईल, हिंदू धर्मियांचा विरोध होईल, हिंदूविषयी तिथे दाखवलेला आहे म्हणून विरोध होईल, मात्र तिथे एकता व एकात्मता कशी पाळावी हेही दाखवलेलं आहे. एकाला तो मुस्लिमांचं काय वेश घेऊन येते, तो राहते का दिसते मुस्लिमासारखा मात्र राहते का ख्रिश्चन, एक हिंदूसारखा वेश घेऊन येते मात्र राहते का तर वेगळाच मुस्लिम. तो बताओ ठप्पा कहाँ पे, काय टप्पा आहे का टप्पा, समजलं की नाही. तर हेच आपल्या इथे देशाच्या नागरिकाचे कर्तव्य आहे. तो मुनी काय करते, एकामेकाला भडकवते, हिंदू धर्माविषयी मुस्लिम धर्माविषयी भडकवते, दोन्ही धर्मांना वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते. हे तुमचं कर्तव्य आहे का? अशी एकता व एकात्मता टिकून राहील का देशामध्ये? नाही ना. पिक्चर काय आहे, ते पिक्चर हेच समजावण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. सेन्सर बोर्ड काय आहे, तर सेन्सर बोर्ड एक असा बोर्ड आहे जो पिक्चरमध्ये दाखवणारे सर्व कृत्य चेक करते, जे जनतेसमोर तुम्हाला पाहायला मिळणार. असंच तर सेन्सर बोर्डाने मान्यता दिली नसेल पिकेला, दिली असेल का? बोले गेले. मात्र भारतीयांमध्ये लोकशाही आहे, भारतीयांमध्ये प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. तर जरुरी आहे की मी जे बोलत असेल हे पुष्कळ जणाला पटतही नसेल, समजलं ना. मात्र रिॲलिटी बोलून राहिलं, त्याचे दाखले मी तुम्हाला देऊन राहिलं, घटनेत लिहिलं आहे ते देऊन राहिलं, समजलं की नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हेच तुम्हाला यशमध्ये दिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, तसंच मानवतावाद आणि शोकबुद्धी आणि सुधारणावादी असायला पाहिजे. आपण ज्यावेळेस सुधारणावादी महात्मा फुल्यांचं एखाद्या बाजूला आपण समाजसुधारकांचं आपण उदाहरण जर घेतले, अशा ठिकाणी त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य केलेलं आहे, ज्या काळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकडे स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे तुच्छ समजलं जायचं. हे मुली काय करायला शिक्षण घेऊन, मुली काय करायला शिक्षण घेऊन, घरात बस, अभ्यास कर, चूल फूक, स्वयंपाक कर, काय करणार आहे, लग्न होईल, दुसऱ्याच्या घरी जाशील, याला तुम्ही सुधारणावादी म्हणाल का? नाही. परंतु तरीही महात्मा फुल्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुलींच्या शिक्षणाचं मुहूर्तमेढ रचली, मुलींसाठी शाळा खोलल्या, इवन स्त्रियांसाठी तिथे शिकवायला शिक्षक नव्हते तर आपल्या बायकोलाही काय केलं, शिक्षित केलं. आणि सावित्रीबाई फुल्यांना पहिली शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुल्यांचा उल्लेख केला जातो. सावित्रीबाई फुल्यांचे सासरे बुवा म्हणजेच महात्मा फुल्यांचे वडील गोविंदराव यांचा नेहमी त्यांनी विरोध केला, मात्र समाजानेही विरोध केला, मात्र तरीही त्या मागे हटल्या नाही. याला तुम्ही काय म्हणा, सुधारणावादी म्हणा. सुधारणा करायला जाल तर नक्कीच समाजाचा विरोध होणार आहे, काही प्रश्नच उठत नाही. कारण की तुम्ही अशा गोष्टीसाठी सुधारणा कराल जे त्या काळामध्ये ते मान्यच नाही आहे. सतीप्रथा बंदी केला, विधवा पुनर्विवाह कायदा ब्रिटिशांनी केला, तर लोकांच्या मनात राग निर्माण झालाच. म्हणूनच 1857 सारखा उठाव झाला, समजलं ना. 1857 सारखा उठाव का बरं झाला? कारण की लोकांच्या मनात आणखी राग निर्माण झाला होता. कारण की त्याच्या आधीच 1829 आणि 1856ला कायदा झाला होता, समजलं की नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून सुधारणावादी असावं, समाजाचा काही लोकांचं हित साधत असेल तर आपलं नाव घेतलं जाईल जन्मजन्मी, आणि समाजात सुधारणा करताना विरोध होणार नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. विरोध होणारच, मात्र विरोध होत आहे म्हणून आपण आपलं जे योग्य जे कार्य आहे ते ठेवून द्यायचं, तर सुधारणावाद नाही होऊ शकत, समजलं ना. असंच महात्मा फुलेंनी जर विचार केला असता तर स्त्रिया शिक्षण घेऊ शकल्या नसत्या, तुम्ही आम्ही घराच्या बाहेर पडू शकलो नसतो, समजलं की नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि समोर याचे एचचे तुम्हाला 1H नंतर आय काय म्हणतात तुम्हाला, की सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे तुमचं कर्तव्य आहे.
नाहीतर एखादा आला काय केलं की एखादं बिल पटलं नाही तर चालले बसा फोडायला. शेतकऱ्यांवर अत्याचार झाला तर तुम्ही सरकारचा विरोध करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बंद ठेवून विरोध करू शकता, चालते. मात्र एखादी घेतली बस भेटेल, एखादं काय भेटेल, एखादं सरकारचं काही स्टॅच्यू असेल त्याची तोडफोड करेल, सार्वजनिक मालमत्ता सरकारची मालमत्ता असेल त्याची तोडफोड करेल. हे तुमचं कर्तव्य आहे का? हे कोणाच्या पैशातून बनलं आहे? तुमच्या आमच्या पैशातूनच बनलं आहे. सरकारने जरूर बनलं आहे, कोणाच्या पैशातून बनलं आहे? तुमच्या आमच्या पैशातूनच बनलं आहे. तर तुम्ही तर आपल्याच मालमत्तेचं नुकसान करत आहे असंही म्हणायला हरकत नाही. समजलं की नाही? सार्वजनिक मालमत्ता जरी सरकारची असली तरी मात्र ती आपल्याच पैशातून बनलेली आहे. म्हणून कोणतंही आंदोलन, कोणतेही रस्ता रोका आंदोलन, कोणतीही आपला क्रोध असला तरीही मात्र लक्षात ठेवा, सरकारी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि हे तुम्हाला दिलेलं आहे कशामध्ये? आयमध्ये. आणि त्याचा त्याग करणे हे आपलं काय आहे? कर्तव्य. समजलं की नाही? तर हे लक्षात घ्यायचं आहे आय. त्यानंतर जे तुम्हाला काय म्हणत आहे की राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी, दॅट इज द एंडोवर अँड अचिव्हमेंट्स यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. सभी देशों को ऐसा लगता है कि अपना देश सामने जाना चाहिए. मात्र देशालाच वाटायला नाही पाहिजे की आपला देश समोर जायला पाहिजे. देशातील नागरिकांनाही असं वाटायला पाहिजे की आपला देश काय झाला पाहिजे, इतर देशांपेक्षा समोर जायला पाहिजे, आपल्या देशाने विकास करायला पाहिजे. समजलं की नाही? आणि मग देशाचा विकास करण्यासाठी आपल्याला जे काही उत्तम कार्य करता येईल. देशाचा विकास हे केव्हा होईल? जेव्हा देशाच्या नागरिकांचा विकास होईल, तेव्हाच कोणाचा विकास होते? देशाचा विकास. समजलं ना? म्हणून तुम्हाला जे मध्ये हेच दिलेलं आहे की राष्ट्र जर अशा प्रकारचे सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक त्याला हातभार लावणे हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. नाही तर देश अशी विचार ठेवली की देशाचा विकास होत बसेल, मला काय भेटते, अशी मेंटॅलिटी ठेवणे हे तुमचं कर्तव्य नाही आहे. देश जर गाठत जाईल आणि त्याला सामुदायिकरित्या तुम्ही आणखी प्रयत्न कराल, हे आपलं काय असायला पाहिजे? कर्तव्य असतं. कळलं की नाही कळलं? समजलं? आणि शेवटला आपण जर पाहिलं तर के ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. प्रत्येक 86 अमेंडमेंट 2002 या अमेंडमेंटनुसार प्रत्येक पालकांचं, आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलगा 6 ते 14 वयोगटातील मुलगा किंवा मुलगी, 6 ते 14 वयोगटातील मुला किंवा मुलींना प्राथमिक शिक्षण प्रोव्हाइड करणे हे पालकांचं काय आहे? कर्तव्य आहे. मात्र आधी एवढेच कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होतं आणि 86 अमेंडमेंटनुसार 11वं कर्तव्य हे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि हेच ABCDEFGHIJ आणि K कर्तव्य तुम्हाला विचारले जातात. एकदा चांगल्या प्रकारे रीड आउट करा. व्हिडिओला नाही समजले असेल, व्हिडिओला आणखी रिपीटेडली बघा. समजलं ना? कारण की फक्त तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीचेच घटनात्मक असणारे शब्दच्या बाबतीत तुम्हाला इथे लिहून दिलेले आहे, उदाहरणं दिलेले नाही आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगले सोपी भाषेत उदाहरणं तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हिडिओला रिपीटेड पहा. समजलं ना? आणि हे आपले मूलभूत कर्तव्य या ठिकाणी संपले. थँक्यू.